नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे तुमचा लेखी परीक्षेत जर स्कोअर वाढवायचा असेल तर पुढचे 3 ते 4 महिने मी जे सांगेन ते तसंच्या तसंच फॉलो करायचं. जेवढे सांगेन ते आणि तेवढंच करा. ज्यांचा स्कोअर 50 ते 70च्या मध्ये आहे तो वाढवून 80+ कसा जाईल याची जबाबदारी मी घेतो. फक्त मी जेवढं सांगेन ना, मी जेवढं शिकवेन तुम्हाला फक्त प्रामाणिकपणे करावं लागेल. ओके. जो आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ज्या प्रकारे क्वेश्चन पेपर मी आता सोडवलेत, बरेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि जो मी अभ्यास केला आहे त्याप्रमाणे माझ्या एक्सपिरियन्सनुसार जे क्वेश्चन पेपर सेट केले जातात ते कशाप्रकारे सेट केले जातात ना, प्रत्येक जिल्ह्याचे ते तुम्हाला ह्या सर्व तुम्हाला जे 3-4 महिने मी जे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला ते समजून जाईल कशाप्रकारे ते क्वेश्चन पेपर सेट केले जातात. कळलं? ते मी तुमच्यासोबत आता प्रत्येक वेळेला जे मी लेक्चर किंवा व्हिडिओज जे बनवेन त्यामध्ये तुम्हाला मी सांगत जाईन. त्याप्रमाणे तुम्ही फक्त ते फॉलो करायचं आहे. आता क्वेश्चन का घेतलेत माहिती आहे का आधी कोणाला? आत्ता मी स्टार्टिंगला एक क्वेश्चन का घेतलेत? एक ट्रिक आहे. प्रश्न रीडिंग करायचे कोणता टॉपिक तुम्ही वाचणार आहात. समजा राष्ट्रपती टॉपिक घेतला तर तुम्ही राष्ट्रपती टॉपिकच्या वरचे जे आलेले आतापर्यंतचे पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन कोणते आलेत, कशाप्रकारे आलेत, कोणत्या डिफिकल्टी लेवलला आलेत ते प्रश्न तुम्हाला वाचायचे. आधी फक्त वाचायचे, सॉल्व वगैरे करत बसायचे नाही समजलं सोडून द्या, काही टेन्शन नाही, फक्त वाचायचे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक तुम्ही घेणार तर टॉपिक वाचायचं. त्याच्यानंतर टॉपिक वाचून झाल्याच्या नंतर परत क्वेश्चन सॉल्व करायला घ्यायचे प्रिव्हियस इयरला आलेले तेवढे जे असतील ते. आणि हे जे क्वेश्चन आत्ता जे मी घेणार आहेत ना, आत्ता सिरीज जे चालू केले ते त्या टाईपमध्ये नसणार आहे. पण मी जेवढ्या टॉपिक शिकवायला घेईन हे जे आत्ता घेतो आहे ते फक्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत. GKचे जेवढे आलेले तेवाले क्वेश्चन घेतलेत. आत्ता जे इथून मी पुढे जेव्हा लेक्चर स्टार्ट करेन ना त्यावेळेला मी माझे प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आधी टॉपिकच्या रिलेटेड आधी क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर माझे टॉपिक शिकवायला घेईन. कळलं? ओके, आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, फक्त 3 ते 4 महिने स्वतःसाठी द्या. पुढचे 4 महिने पूर्ण जगासाठी गायबच होऊन जा. काय नाही, मित्राचं लग्न आहे वगैरे ते सोडून द्या. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जरा त्यांना थांबायला सांगा थोडा वेळ. 4 महिने फक्त तुम्ही स्वतःसाठी द्या. त्याच्यानंतर काय राग वगैरे काय येणार नाही. ते तुम्ही मॅनेज करा तुमच्या लेवलला. ते काही मी सांगण्याची गरज नाही. ओके. 4 महिने फक्त नजरेसमोर तुमचं टार्गेट दिसलं पाहिजे. ठीक आहे, आपला पहिला क्वेश्चन घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन दिलेले सुरत, पुणे, नागपूर, नवी दिल्ली. आता तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःच 20 ते 25 सेकंद घ्या आणि तुम्ही याचा आन्सर द्या. मी 5 सेकंद फक्त थांबेन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुढची स्लाईड घेईन. पुढच्या स्लाईडवरती आपला आन्सर असणार आहे. ओके. तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे असं क्वेश्चन आहे आणि त्याचं आन्सर आहे नागपूर. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे नागपूर या ठिकाणी. आणि हे जे मी क्वेश्चन घेतले ते प्रिव्हियस इयरमधले GKचे जे क्वेश्चन आलेत, प्रिव्हियस इयरमधले कोणते पोलीस भरतीला जे आतापर्यंत जे आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज त्याच्यातून मी हे क्वेश्चन काढलेत आणि त्याचं मी एक PPT बनवून ते तुमच्यासमोर आणलेत. ओके. असंच मी डेली आता हे क्वेश्चन पेपर घेऊन टाकत जाणार आहे. हे क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे तुमच्या नजरेसमोर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नजरेसमोरून सर्व PYQ जे असतील ते नजरेसमोर तुमच्या एकदा जातील आणि त्याचा उपयोग तुम्हाला रीडिंग करताना होणार आहे. वाचन जे तुम्ही टॉपिक वाचणार आहे त्यावेळेला तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके. आणि तुम्हाला तर माहितीच आहे प्रिव्हियस इयर किंवा पोलीस भरतीचा मॅक्सिमम प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून, प्रिव्हियस इयर जे पेपर असतात त्याच्यामधूनच येतात. ठीक आहे. तर घेऊयात आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपला. तर याचं आन्सर काय? नागपूर या ठिकाणी. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन आहे, रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे? हा रायगड जिल्ह्यातील हा क्वेश्चन आहे, म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्रासाठीचा नाही तर रायगड जिल्ह्यातील एक क्वेश्चन ॲड झाला आहे. ठीक आहे, बघूयात आपण तरी पण. तर पहिला ऑप्शन आहे कर्जत, पेण, माणगाव, अलिबाग आणि त्याचं आन्सर आहे कर्जत. रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर कर्जत या ठिकाणी. आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे?
हा सुद्धा रायगड जिल्ह्यातील एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण स्किप करूया. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊयात. याचा आन्सर आहे अलिबाग. वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर अलिबाग या ठिकाणी आहे. हा रायगड जिल्ह्यातील क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? ऑप्शन ए नागपूर, बी मुंबई, सी पुणे, डी कोल्हापूर. आणि याचा आन्सर आहे नागपूर या ठिकाणी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय? सी व्ही रमण, होमी बाबा, आर्यभट्ट, जगदीशचंद्र बोस. तर याचा आन्सर बघूयात आपण लगेचच. आर्यभट्ट. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय? आर्यभट्ट. पुढचा प्रश्न आहे, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र. ऑप्शन ए राजस्थान, बी गुजरात, सी बिहार, डी कर्नाटक. आणि त्याचा आन्सर आहे राजस्थान. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र राजस्थान या राज्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए भंडारा, बी गोंदिया, सी नागपूर, डी वर्धा. आणि याचा आन्सर बघूयात. गोंदिया जिल्ह्यात. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला? भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत बांगलादेश की भारत श्रीलंका. आणि याचा आन्सर बघूयात. पंचशील करार भारत चीन या देशांमध्ये झाला. पुढचा प्रश्न बघूयात, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? ऑप्शन ए बंकिमचंद्र चॅटर्जी, बी रवींद्रनाथ टागोर, सी विनायक सावरकर, डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि याचा आन्सर बघूयात. बंकिमचंद्र चॅटर्जी. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. पुढचा प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न आहे, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन ए पंडित मदनमोहन मालवीय, बी गोपाळकृष्ण गोखले, सी लाला लजपत राय, डी यापैकी. याचा आन्सर बघूयात. पंडित मदनमोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए राजा राममोहन रॉय, बी स्वामी श्रद्धानंद, सी स्वामी रामानंद तीर्थ, डी स्वामी दयानंद सरस्वती. आणि याचा आन्सर बघूयात. स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? आता इथे बघा, ऑप्शन ए नाशिक, बी त्र्यंबकेश्वर. दोन्ही कन्फ्युजिंग दिले, नाशिक पण दिलं आहे, त्र्यंबकेश्वर पण दिलं आहे. आपल्याला स्पेसिफिक आन्सर हवं आहे. ऑप्शन सी इगतपुरी, डी महाबळेश्वर. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. पुढचा प्रश्न घेऊयात. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन ए गंगटोक, बी कोहिमा, सी इम्फाळ, डी आगरतळा. याचा आन्सर बघूयात आपण. गंगटोक. सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही. आपल्याला ॲटलिस्ट आपल्या देशामध्ये जे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांची राजधानी कोणती हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे. ठीक आहे, तर ते एक आपण करून ठेवा. तुम्ही प्रत्येकाने, पोलीस भरती करणारे प्रत्येकाने ते आपल्याला माहितीच असलं पाहिजे, त्यामुळे ते करून ठेवा. राजधानी आणि राज्य आणि राजधानी. ओके, पुढचा बघूया प्रश्न. खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? हा बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला. त्याचं ऑप्शन आहे ए मुंबई, बी नागपूर, सी रायगड, डी औरंगाबाद. आणि त्याचा आन्सर आहे ए मुंबई. 7 बेटांचे शहर मुंबई. पुढचा प्रश्न घेऊयात. 15 नंबरचा प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे ऑप्शन ए औरंगाबाद, बी रायगड, सी नंदुरबार, डी अमरावती. लगेच प्रश्न रीडिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टॉप करायचं आहे आणि त्याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, याचा आन्सर बघूयात. डी अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? ऑप्शन ए चार मिनार हैदराबाद, बी कुतुब मिनार दिल्ली, सी ताजमहल आग्रा, डी अशोक स्तंभ सारनाथ. आन्सर बघूयात आपण. बी कुतुब मिनार दिल्ली. भारतातील सर्वात उंच मिनार आहे कुतुब मिनार दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन ए 1942, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1940, ऑप्शन डी 1930. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1942. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? ऑप्शन ए आफ्रिका, बी अंटार्क्टिका, सी अमेरिका, डी आशिया. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी आशिया. जगातील सर्वात मोठा खंड आशिया. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला? ऑप्शन ए रायगड, बी प्रतापगड, सी सिंहगड आणि डी विशाळगड. याचा आन्सर बघूयात आपण. ऑप्शन बी प्रतापगड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? ऑप्शन ए 1918, बी 1919, सी 1920, डी 1921. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1919. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 रोजी घडली. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, बी सांगली, सी कोल्हापूर, डी नाशिक. आणि याचा आन्सर बघूयात. शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र सातारा या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन ए आहे कटक, बी भुवनेश्वर, सी दार्जिलिंग, डी दिसपूर. याचा आन्सर बघूयात आपण. आसाम या राज्याची राजधानी दिसपूर. मगाशी आपण एक क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये सिक्कीम राज्याची राजधानी विचारली होती. सिक्कीम राज्याची राजधानी होती गंगटोक आणि आता आसाम राज्याची राजधानी विचारली ती डी दिसपूर. पुढचा प्रश्न बघूयात. ठीक आहे. तर हे होते आजचे आपल्या या PPT क्वेश्चन. 22 क्वेश्चन आपण बघितले आपण. तर नेक्स्ट टाईम असेच आपण परत जे प्रिवियस इयरला जे झालेले प्रश्न जे आहेत पोलीस भरतीला तर ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर थांबूया तिथे आपण. धन्यवाद.